नमस्कार मित्रांनो, तुम्हाला दत्त महाराजांच्या अशा एका शिष्याची गोष्ट माहिती आहे का, ज्याने रावणाला बांधून ठेवलं होतं आणि त्याला सोडवण्यासाठी भगवान परशुरामांना यावं लागलं होतं. तर हा भक्त म्हणजे कार्तवीर्य सहस्त्र अर्जुन किंवा कार्तवीर्य अर्जुन. त्याचं खरं नाव हे कार्तवीर्य अर्जुन असंच होतं, पण त्याच्याकडे असलेल्या 1000 हातांमुळे किंवा 1000 हातांच्या बळामुळे त्याला कार्तवीर्य सहस्त्र अर्जुन हे नाव पडलं. झालं असं की या सहस्त्र अर्जुनाच्या पत्नीच्या इच्छेमुळे सहस्त्र अर्जुनाने आपल्या बाहुबलाने नर्मदेचं पाणी अडवलं आणि त्यावेळी तिकडनं चाललेल्या रावणाला कोरडं पडलेलं नर्मदेचं पात्र दिसलं आणि त्या पात्रामध्ये शिवपूजा करण्याची किंवा शिवलिंगाची पूजा करण्याची रावणाची इच्छा झाली. रावणाने पूजा सुरू केली आणि रावणाची पूजा सुरू असताना सहस्त्र अर्जुनाने पाणी सोडलं आणि ह्या पाणी सोडल्यामुळे रावणाची पूजा वाहून गेली आणि रावण सहस्त्र अर्जुनाकडे युद्धासाठी धावून आला. त्यावेळी सहस्त्र अर्जुनाने रावणाला युद्धात हरवून रावणाचा पराभव करून रावणाला बांधून ठेवलं होतं, रावणाला कैद करून ठेवलं होतं आणि त्यावेळी रावणाला सोडवण्यासाठी भगवान परशुरामांना यावं लागलं. हेच नाही तर हे ठिकाण कोणतं, तर हे ठिकाण म्हणजे माहिष्मती किंवा आजचं मध्य प्रदेशातलं महेश्वर हे ठिकाण, जिथे नंतर होळकरांचं राज्य प्रस्थापित झालं होतं. आजही तिथे होळकरांचे वंशज आहेत. आणि इतकंच नाही तर इथून जरा पुढे गेलात तर तुम्हाला मिळतं सहस्त्रधारा हे ठिकाण, जिथे नर्मदेच्या सहस्त्रधारा बघायला मिळतात. असं म्हणतात की इथेच पाणी थांबवलं गेलं होतं. अशा व्हिडिओ आवडत असतील, असा काही कंटेंट बघायला नक्की आवडत असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू.